नमस्कार, मी विकास मेरगणे. विकास नामाच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणात अर्थात सुधाकर घारे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश केल्यानंतर सुधाकर घारेंनी मेळावा आयोजित केलेला. हा मेळावा साधारणपणे 9 तारखेला असणार आहे. बुधवारी तो 9 तारखेला सायंकाळी 5 वाजता होतोय. रॉयल गार्डनला ही सभा असणार आहे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत, नरहरी झिरवळ आहे, आदिती तटकरे, सुनील अण्णा शेळके, मग बाकीचे सगळे रायगड आणि कर्जतचे नेते असणार आहेत. मूळ मुद्दा असा आहे की ही एक सभा जाहीर होते. या सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काय बोलतात हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. 9 तारखेला ही जी सभा होते, या सभेला अनेक दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश होतोय आणि अनेक दिग्गज नेते याच सभेकडे लक्ष लागून राहिलेले. कारण सुनील तटकरे नेमकी काय बोलतात, कारण महेंद्र थोरवेंनी काही दिवसापूर्वी औरंगाबाद अशी तुलना जी आहे तटकरेंशी केली होती. त्यामुळे संपूर्ण जे वादळ निर्माण झालं होतं, नंतर ते महेंद्र थोरवेंचं वैयक्तिक मत आहे असं भरत गोगावले म्हणाले. त्यामुळे तटकरे नेमकी काय बोलतायत, कर्जतच्या सभेला 9 तारखेला जी सभा आहे ती खूप महत्वाची असणार. याच सभेतून सुधाकर घारेंचं जे राजकारण आहे ते पुढचं जे गणित आहे त्याच सभेतून आपल्याला स्पष्टपणे दिसणार आहे. कारण ज्या पद्धतीने आक्रमकतेने मांडण्याचा प्रश्न करणारे प्रदेशाध्यक्ष मग महेंद्र थोरवेंवर बोलणार का, हाही महत्वाचा मुद्दा आहे की किंवा त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वाक्यातून मग रोग जो आहे तो महेंद्र थोरवेंवर असणार आहे. फार ते टीका ज्या पद्धतीने करणार नाही, पण त्यांच्या बोलण्यातून अप्रत्यक्षपणा जो टोला टिमणा आहे जो तो आहे तो देण्याचा प्रयत्न जे आहे ते देतील. त्यामुळे दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश होतोय आणि पुन्हा एकदा सुधाकर घारे कामाला लागलेले आहेत. पुन्हा एकदा पुढचा आमदार जे आहे सुधाकर घारेंची करण्याची तयारी जी आहे तटकरेंनी सुरू केलेली आहे. लाडानंतर सुधाकर घारेंचं पुनर्वसन करण्याचं काम जे आहे आतापासून सुरू झालेलं आहे. त्यामुळे महेंद्र थोरवेंना निवडून आलो असलो तरी फार काही आनंद घेता आलेला नाही दिसून येते. कारण कमी मतदार म्हणजे थोडक्यात मतांनी पराभव झाले सुधाकर घारेंचा. पुन्हा एकदा सुधाकर घारे उभारणी घेत आहेत. तटकरे त्यांच्या मागे आहेत, आदिती तटकरे माहिती आहेत, आदिती तटकरे त्यांच्या मागे आहेत. असे सगळे दिग्गज नेते सुधाकर घारेंच्या पाठीमागे असल्यामुळे पुन्हा एकदा सुधाकर घारे पराभवातून सावरून एक जल्लोष आणि उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यामुळे तटकरेंच्या भाषणामुळे ज्या पद्धती ऊर्जा आणि प्रेरणा जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळेल आणि त्याच प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पदाधिकारी जो आहे पुन्हा एकदा सुधाकर घारेंच्या पाठीशी भक्कमपणे राहील. कारण सुधाकर घारे जर कुठला भूमिका घेतली नसते किंवा परिवर्तन आघाडीमध्ये राहिले असते तर राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटवर गेली असते. कारण आमच्या नेत्याकडे दुर्लक्ष घेत आहेत अशा प्रकारचे हे झालं असतं. त्यामुळे संपूर्ण परिस्थिती जर बघितली सुनील तटकरे आपल्या भाषणातून दिलखुलास आणि अशा पद्धतीने जे बोलतील त्याचा रोग जो आहे ते महेंद्र थोरवेंना असेल, भरत गोगावले असेल किंवा महेंद्र दळवींना असेल. त्यामुळे याच सभेकडे संपूर्ण लक्ष लागलेलं आहे आणि याच सभेतून भविष्याचं राजकारण जे आहे याच सभेतून ठरणार आहे. धन्यवाद.